हॅलो. चला मॅच चालू करा. आशिष परदेशी पहिलं षटक घेऊन सज्ज होते. समोर दिनेश श्रेष्ठ आणि अरुण भगत. पहिलाच बॉल ऑफस्टोनच्या थोडासा बाहेर होता. कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलनं सुरुवात झाली. थोडासा शॉर्ट होता. पुन्हा एकदा वेगात बॅट फिरवली गेली. थोडासा स्लॅश करण्याचा प्रयत्न मात्र जोरात झाला होता. हलकासा टर्न मिळतोय आशिष परदेशीला. आणखीन एक डॉट बॉल. फिरवण्यामध्ये माहीर आहे चेंडू. कुणाल नाईक असेल, रघुनाथ परदेशी असतील, पुन्हा एकदा सेम तशाच पद्धतीनं, परंतु यावेळेस मात्र वाईड लाईनच्या बाहेरून चालला आणि पंच स्वैर असल्याचा निर्वाळा देत असताना अवंतरच्या स्वरूपामध्ये खातं उघडलं जाईल ते गावदेवी उसरली या संघाचं. अनदर वाईट बॉल. आणखीन एक डॉट बॉल. 3 डॉट बॉल 2 व्हाईट बॉल. फक्त गोलंदाज आणि यष्टीरक्षकच दोघेच सध्याच्या घडीला खेळत असताना ऑन साइडला पहिल्यांदा धावा येत असताना गावदेवी उसरली टीमसाठी येतोय हा उत्तुंग असा फटका. षटकार दिनेशच्या बॅटमधून. हा चेंडू सरळ जाऊन पायावर आदळलाय. लेग बिफोर द विकेट. पायची सापडलाय. परतावा लागेल. पहिला धक्का गावदेवी उसरली टीमला. दिनेश श्रेष्ठ LBW बाद. चला नौपाडा संघ आपण 20 मिनिटाच्या अंतरामध्ये पोहोचा मैदानावर. या लढतीतील विजेता संघ शेवटचा सामना खेळेल श्रीदत्त नौपाडा संघाच्या विरोधामध्ये. आशिष परदेशी षटकारानंतर मात्र कमबॅक केलाय. सफलता दिली. हरीश मुंडे मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. विस्फोटक फलंदाज ओळखला जातो. या टीमची ओळख आहे उसरलीची हरीश. अकुटप्याचा बॉल बॅकवरून स्लॅश केलाय. निघालाय बॉल कव्हर पॉइंटला. लॉंग चेस फॉर फिल्डर. बॉल सरळ डीप कव्हर बाउंड्रीच्या दिशेनं 4 धावां करतात. चौकार. पहिल्या षटकामध्ये 12 धावा.
गोलंदाज कुणाल नाईक बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल, टाइम झाला नाहीये. पॉइंटकडे जात असताना सिंगल मिळेल. कुणालचा हा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. अगदी सीमा रेषेलगत जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपलाय साहिल मिसाळला. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 2. यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर. नेट नंबर 4 राहुल श्रेष्ठ मैदानामध्ये दाखल होईल. सीमा रेषेलगत खूप चांगला झेल हरीश मुंडेचा टिपला. साहिलला महत्वाची विकेट होती या मॅचची. 13 या धावसंख्येवर 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. गावदेवी उसरली संघाचे. गोलंदाज कुणाल नाईक पुन्हा एकदा सज्ज. राहुल आलाय. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली बॉलिंग केली राहुलनं. कुणाचा बॉल थोडासा लो ऑफुल टॉस होता. एक्स्ट्रा कव्हरकडे प्लेस करण्यात आलाय. सिंगल मिळेल. खातं उघडील राहुल श्रेष्ठ. 1 या धावेनं टीमची टोटल 14 वर. ऑन बोर्ड. अरुण भगत. कुणाल नाईक पुन्हा एकदा सज्ज. हलकीशी अपील पाहायला मिळाली त्या ठिकाणी. थोडासा वॉर्मिंग पुढे गेला होता. चांगली बॉलिंग होत असताना सध्याच्या घडीला कुणाल नाईकनं आपल्या या ओव्हरमध्ये धावा दिल्यात त्या फक्त 2. सुपर बॉलिंग. लढावं लागेल गावदेवी उसरली संघाला. अरुण भगत ऑन स्ट्राईक. या षटकामधील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. हो ग्लान्स केला यावेळेस मात्र लेग ग्लान्स बॉल निघालाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता चौकार. ऑन बोर्ड. 18 धावा फलकावर. कुणालचा हा बॉल यावेळेस मात्र सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. 3रा धक्का यावेळेस मात्र बसेल. पर्यंत 18 धावा असताना दिनेश श्रेष्ठ, अरुण भगत, हरीश मुंडे किल्ला लढवावा लागेल. आता मात्र आर फॅक्टरला राहुल श्रेष्ठ आणि राकेश भोईर नवीन फलंदाज. मागच्या ओव्हरमध्ये कुणाल नाईकनं फक्त 6 धावा दिल्या, 2 फलंदाज बाद केले. आणि आता मात्र द लेजंड क्रिकेटर काका रघु परदेशी
तिसरं षटक घेऊन सज्ज होतील. चला थोडं स्पीडअप करा. पिंगारी कारण अंपासना सुद्धा डे नाईट टुर्नामेंट कव्हर करायची आहे. पिंगारी संघ आल्यापासून वेळ आहे. खरं तर 5वा सामना खेळायला आला आज पिंगारी. त्यामध्ये सुद्धा त्यांचे खेळाडू 11 करत असताना तेव्हा उतरायला सुद्धा एवढा वेळ हे रोजचं आहे. काका येतात. पहिलाच बॉल वाईट बॉल. अनेक स्पर्धामध्ये भिंगारीला 4थाच सामना लागतो. त्याच्यामध्ये सुद्धा दुसऱ्या राऊंडमधली पहिली मॅच कव्हर करायची हा एक आग्रह त्यांचा असतो. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु बिस्क्यूट झाला. बॅक अँड एरिया नो मॅच लँडमध्ये चेंडू पडेल तोपर्यंत साहिलचा थ्रो जाईपर्यंत 2 धाबा पूर्ण होतील. दुहेरी धाबांचं योगदान. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 21 या आकड्यावर. त्यामुळे कुठेतरी हा आरोप नेहमीच भिंगारी संघावर होत असतो. तो आरोप लवकर खोडावा लागेल. तुम्हाला पहिली मॅच खेळावी लागेल. दाखवावं लागेल सगळ्यांना की आम्ही पहिला सामना सुद्धा खेळू शकतो. मिड विकेटकडे सिंगल. पूर्वी संघाच्या बाबतीमध्ये सुद्धा पहिल्यांदा असंच घडायचं की रात्रभर जागतात आणि सकाळी 3-4ला उठतात. हा एक आरोप त्यांच्यावर असायचा. आता तो थोडा थोडा कमी झालाय. अनेक संघ आहेत असे परंतु कुठेतरी ती डिसिप्लिन मेंटेन करावीच लागते. सगळेच जण डे नाईट स्पर्धा. अंपायर सुद्धा तेच असतात. कॉमेंटेटर सुद्धा त्यांना सुद्धा डे नाईट स्पर्धा कव्हर करायच्या असतात. स्कोरर सुद्धा लाईव्ह सुद्धा खरं तर वेगवेगळे सेटअप्स. तर जेवढा टाईम वाचेल तेवढा चांगला असतं. काही सगळी मंडळी खरं तर क्रिकेटसाठी योगदान देत असतात. काकांचा मारा इकडे मात्र संभ्रमात टाकणारा. पाठीमागच्या 2 बॉलमध्ये 2 निर्धाव चेंडू आलेत. एकही धाव आलेली नाहीये. त्यामुळं लेग ब्रेक के सुलतान रघुनाथ परदेशी. यावेळेस मात्र बेड ऑफला पडलाय चेंडू. जयत त्या ठिकाणी सिंगल मिळेल. 1च धाव. टिचून बॉलिंग केले आतापर्यंत सिद्धिविनायक भिंगारी संघाने. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या होत्या. त्यानंतर कुणालनं 2 विकेट्स घेतल्या. 6 धाबा दिल्या आणि या ओव्हरमध्ये सुद्धा अजूनपर्यंत पोटा फटका आला नाहीये. लेटकट करण्याचा प्रयत्न. कट करून बॉल सरळ स्टंपवर फेकी. परतावं लागेल. फलंदाज होईल बाद. 4था धक्का. राकेश भोईर बॅक टू द पवेलियन. उसरली संघाला 4 चप व्हावं लागेल. थोडासा ऊर्जात्मक खेळ करणं गरजेचं आहे. राहुल श्रेष्ठला मात्र इनिशिएटिव्ह घ्यायला लागतील तरच शेवटच्या ओव्हरमध्ये धावा होऊ शकतील. 23 झाल्यात. निदान 10-12 धावा आल्या. 35-38च्या आसपास पोहोचता कसं येईल याकडे मात्र लक्ष द्यावं लागेल. दर्पण वडवी आलाय 4थं षटक घेऊन. पाण्याची बॉटल आतमध्ये आले. एवढा प्रचंड वारा आहे. पहिलाच बॉल. दर्पण वडवीचा सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. बॅकफुटवरून पूल केला. यावेळेस मात्र लॉंग ऑनला कुणाल आहे. नाही सोडणार. विकेट डाऊन. आणखीन एक महत्वाची सफलता. राहुल श्रेष्ठला मैदान सोडावं लागेल. 5वा धक्का लागलाय. निम्मा संघ गारज झालाय गावदेवी उसरली.
फटके जरी आले तरी धावसंख्या 35च्या आसपास जाऊ शकेल. इनसाइड एज घेऊन बॉल शॉर्ट फाईन लेगकडे सिंगल मिळेल. तीन चेंडूंचा खेळ शिल्लक. हा सुद्धा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन. लाईन चांगली पकडली. एक तर डॉट बॉल निघतोय व्हाईट बॉल जातोय त्यामुळे व्हाईट बॉल जरी गेला तरी फारसं मोठं नुकसान नाही आहे. परंतु जेव्हा विकेटसाठी ट्राय करतो जेव्हा आपण यष्ट्या उडवायला जातो तेव्हा बऱ्याच वेळेला ओव्हर पिच होतात आणि षटकार जाण्याची शक्यता मात्र जास्त असते. हा टप्पा पडल्यानंतर बॉल उसळला होता. सो अनादर डॉट बॉल. संपूर्णपणे शुकशुकाट कावदी उसरली संघाच्या धावफलकामध्ये शांत झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये एक षटकार एक चौकार आला होता. त्यानंतर संपूर्णपणे सन्नाटा पसरला आहे गावदी उसरली संघाच्या स्क्वॉडमध्ये. हा चेंडू पाहूया. पंच पुन्हा एकदा वळतात. आज चांगलीच कसरत झाले पंचांना सुद्धा. 6वा व्हाईट बॉल आहे या इनिंगमधला. त्यामुळे एक ओव्हर इतक्याला 5 ओव्हर झाल्या असत्या. हा सुद्धा चेंडू सोडून दिलाय. सना द व्हाईट बॉल. 7वा व्हाईट बॉल या इनिंगमधला येत असताना स्कोर कार्डवर धाबा लागल्यात त्या 28. 7 व्हाईट बॉल आहेत. हे नसते तर धाबा कमी किती असत्या. एक्स्ट्राज बऱ्याचशा दिल्यात आत्तापर्यंत सिद्धिविनायक भिंगारी संघानं. एजान टेकन. विकेट नंबर 6 मैदानाच्या बाहेर जाईल. आणखीन एक सफलता. आता मात्र असेल तो शेवटचा बॉल या इनिंग मधला. शेवटचा बॉल आणि इकडे मात्र ही कदाचित सिंगलच येते. एकेरी धाव. हे 12th मॅन आहेत आमचे सिद्धिविनायक भिंगारीचे आपल्या टीव्ही स्क्रीनवर. पुढे हँडसम पर्सनॅलिटी. संदीप सिंग 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता आपल्या तुमच्या टीव्ही स्क्रीनवर. तर पहिला इनिंग मात्र समाप्त झालं. 29 धावांची. 30 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं या मॅच मध्ये जिंकण्यासाठी सिद्धिविनायक भिंगारी संघाला. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या आणि भिंगारी संघ सलामीची जोडी पाठवा.
तर नौपाडा संघ आपण आलात. नौपाडा टीम आपण आपला स्क्वॉड रेडी करा. परत कोणत्या प्लेयरवर थांबायला नको की हा एक जण येतोय मागून असं व्हायला नको. थोडासा वेळ आहे तोपर्यंत बोलवून घ्या जर आले नसतील तर. जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये. थोडंसं माफक असं आव्हान आहे. 24 बॉल आणि 30 धावांचं. आणि पाहूया कशा पद्धतीनं सिद्धिविनायक भिंगारी संघ हे पूर्ण करणार की या धावसंख्येचा बचाव केला जाणार. ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा जगदीशजी पाटील यांचा आवाज. हॅलो, धन्यवाद दीपक पाटील सरांचा आवाज आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ऐकला. खरं तर पाहिजे तेवढा स्कोर झाला नाहीये, मात्र शेवटी क्रिकेट आहे, कधी काय होईल हे सांगणं तेवढंच कठीण असतं. मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये पहा मिळतं आपल्याला सिद्धिविनायक भिंगारी संघाची. सूरज परदेशी आणि कुणाल नाईक ही जोडी पाहतो. पहिलाच बॉल अगदी यॉर्कर सटीक खोलवर टप्प्याचा बॉल फेकलाय. राहुल श्रेष्ठला पाहतोय आपण. एकाही फलंदाजाला पाहिजे तशी बॅटिंग करता आली नाहीये. खेळपट्टीवरती एकही फलंदाज स्थिरावला नाहीये. पुन्हा एकदा हलक्या हाताने स्टेअर केलंय. चेंडू चाला शॉर्ट लेग मधून पुढे एक धाव कंप्लीट केली. येथे सुद्धा सेकंडचा कॉल आहे आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात. पहिला चेंडू डॉट त्यानंतर आलेल्या 2 धावा. लक्ष अगदी मापक आहे, कमी आहे. 30 धावसंख्येचं लक्ष असताना 2 धावा 2 चेंडू. उडवला चेंडूला, फटका चांगला, फिल्डर नाहीये. फ्लॅट षटकार पाहायला मिळतो आपल्याला. 6 इस जंगल में हम दो शेर. फटका चांगला खेळतो सूरज परदेशीच्या बॅटमधून. ओ पुन्हा एकदा उडवला, कॅचिटचा कॉल आहे. फटका फसला हवेमध्ये, छेल टिपला जातोय. फलंदाज बाद. पहिला धक्का सिद्धिविनायक भिंगारी संघाला 8 या धावसंख्येवरती. पहिला खेळाडू बाद झाला. आता 1 डाऊनला दर्पण परदेशी, दर्पण मडबी मैदानामध्ये जात असताना पहा मिळतो आपल्याला. एक खेळाडू बाद झाला. फटका अगदी फसला आणि झेल स्वीकारत असताना हरेश मुंडे होते तिथे. चांगला झेल स्वीकारला, अगदी चेंडूवरती नजर ठेवली. धावत पळत जात असताना मात्र तो झेल पकडला. रनिंग कॅच. एकूण धावसंख्या 8. फुलटॉस. पुन्हा एकदा कॅचिटचा कॉल. पुन्हा हरेश. वा, जबरदस्त कॅच. कार्बन कमाल, सुपर. झेल पकडला. लागोपाठचा दुसरा धक्का भिंगारी टीमला. दोन मोठे धक्के. मी अगोदर सांगितलं की जरी धावा कमी बनवायच्या असल्या तरी शेवटी क्रिकेट आहे, कधी काय होईल हे सांगणं फार कठीण असो. मागच्या सामन्यामध्ये
ज्या संघाने 75 धाबा कुठल्या, मात्र आता त्यांना 30च करायच्या आहेत. 24 बॉलमध्ये करायच्या होत्या, मात्र आता नाही आहे. कारण लागोपाठ 2 विकेट आल्यात. 8 या धावसंख्येवरती 2 धक्के लागल्यात. आणि न्यू बॅटर मैदानामध्ये आशिष परदेशी. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण राहुल श्रेष्ठची. पॉवर प्लेचं एकमेव षटक अतालत असताना मात्र योजना ॲट्रिक बॉल असेल या ओव्हरमध्ये. डावखुऱ्यात त्याचा फलंदाज पहा मिळतं स्ट्राईकवरती. ॲट्रिक बॉल होता, टॅप केलं जातंय. बॅकफुटला सरकत असताना 1 धाव मिळाली. येते सुद्धा 9 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ. पहिल्या षटकामध्ये 9 आल्या. 9 वरती 2 विकेट 7 असताना आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज हरेश मुंडे आल्या. पहिल्या षटकामध्ये 9 धाबा आल्यात. 1 षटकार पाहिला. दुहेरी धाव, एकेरी धाव आणि 2 विकेट सुद्धा जात असताना आपल्याला पाहायला मिळाले. हो, फटका चांगला येते सुद्धा. चेंडू चालला आता. पंचांचा इशारा, षटकार. आशिष परदेशी. पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा होता, मात्र लक फॅक्टर. चेंडू पडला होता स्टंपच्या जवळ, बाहेर निघून जातोय. एकेरी धाव मिळत असताना चला टॉससाठी यायचंय. टीम श्रीदत्त नौपाडा या संघाने 2 सामने जिंकल्यात लागोपाठ. पुन्हा एकदा अगदी कोलवट टप्प्याचा बॉल होता. एकेरी धाव मिळत असताना इकडे धावसंख्या पुढे सरकते. पाठीमागे आले. चेंडू पॅडवरती आदलाय. ते रनआउटचा धोका होईल का? डायरेक्ट हिट नाहीये. आणि इथून 1-2 मध्ये रूपांतर. पुन्हा रनआउटची संधी नाहीये. लेग बायच्या स्वरूपामध्ये 2 धावा मिळत असताना या ओव्हरमध्ये 1 षटकार सुद्धा पाहायला मिळाला. त्यामुळे धावा झाल्यात त्या आता 19. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन येथे सुद्धा पाहा मिळते आपल्याला 2 खेळाडूमध्ये. पुल केला, पटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर नाही आहे. टायमिंग प्रॉपर, षटकार.
एका ओव्हरमध्ये आल्यात जिथे पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा होत्या. हरेश थोडासा महागडा ठरत असताना चांगला सेन्सिबल क्रिकेट. शेवटच्या चेंडूवरती एकेरी धाव मिळवायची होती, नाही मिळू शकली. ओव्हर समाप्त होला. 30 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धाबा झाल्या त्या आता 25. गरज आहे ती फक्त 5 धावसंख्येची. नौपाडा टीमचे कॅप्टन या. चला आता मॅच मध्ये जाऊया जिथे 5 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 5 धावा करायच्यात. याच्यानंतर नौपाडाच्या विरोधात विजेता संघ खेळेल. सोडून दिला जातोय वाईड बॉल. यस, एक अवांतर धाव मिळते. पुन्हा एकदा सोडून दिला जातोय वाईट बॉल. आज मात्र जास्त वाईट पाहायला मिळाले या खेळपट्टीवरती. सातत्याने वाईट बॉल येत असताना पाहिलं आपण. चांगला चेंडू हलक्या हाताने पुश केलाय. पुश करो खुश राहो. एकच धाव. अगदी सामन्या जिंकण्याच्या उंबरठ्यावरती. एकाच चौकार षटकार या सामन्याला काढणे देईल. 2 धावा अद्याप दूर आहे. उसरली संघाने पहिला सामना जिंकला. फटका चांगला विनिंग शॉट. सुपर षटकार. सामना फिनिश केलाय. सिद्धिविनायक भिंगारी संघाने जिंकलाय. आशिष बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला आणि 2 सामने जिंकत मात्र हा संघ पोहोचलाय तो सेमीफायनलमध्ये. सेमीफायनलमध्ये लढत होईल आता या 2 संघामध्ये. श्रीदत्त नौपाडाच्या विरोधात सिद्धिविनायक भिंगारी.